आलेलो आहोत शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी. माझ्याबरोबर माझे सहकारी भाऊसाहेब आजबे आहेत, म्हणजे सय्यद आहेत. त्याचबरोबर खूप साऱ्या मोठ्या संख्येने इथून विद्यार्थी आहेत, परीक्षार्थी आहेत. तक्रार दाखल करायला आलो आहे. तक्रार आहे एप्रिल महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेची जी सिव्हिल इंजिनिअर ज्युनियर इंजिनिअरची जी एक्झाम झाली त्या संदर्भामध्ये त्याच्यात घोटाळा झाला. अलीकडच्या काळात मागच्या महिन्यात आपण पाहिलं असेल की नीट परीक्षेचा जो घोटाळा झाला, ज्याच्यामध्ये पेपर लीक करण्यात आला, तसाच या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर इंजिनियर परीक्षेचा पेपर हा लीक करण्यात आलेला होता. तक्रार दाखल करायला आलेलो आहोत की सगळे विद्यार्थी आहेत ज्यांनी आईवडिलांच्या संस्कारावर खूप कष्टाने या ठिकाणी चांगले शिक्षण घेते, सातत्याने ते परीक्षा म्हणजे सेवा परीक्षा देतात. त्याच्यामागचं कारण आहे की त्यांना सरकारी सेवेतच भरती व्हायचं आहे, त्यांचं स्वप्न आहे, त्यांच्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे. दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये नालायक जे सरकारी अधिकारी ते त्यांच्यासाठी काम करणारे वेगवेगळ्या संस्था, म्हणजे या संस्थेचं नाव IBPS आहे, अशा संस्था विकल्या जातात आणि ते वेगवेगळ्या भागामध्ये परीक्षा घेत असताना तिथल्या विद्यार्थ्यांना पेपर लीक करून साधारणतः 25 लाख ते 50 लाख रुपये घेऊन पेपर फोडून त्यांना त्या ठिकाणी भरती करतात. अशा प्रकारचा आत्तापर्यंतचा मागच्या 8-10 वर्षातला अनुभव. मोदी आहे तो मुमकिन आहे, तसं त्यांच्या राज्यात पेपर फुटणंसुद्धा मुमकिन आहे. अशा प्रकारचा हा विषय आहे. मुळात पुणे महानगरपालिका इथून हाकेच्या अंतरावर. पुणे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र पुणे शहर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे आणि आपल्याकडे इतक्या शिक्षण संस्था आहे, त्याची इतक्या काय इमारती आहेत. जर ठरलं की बाबा एकाच दिवशी 5 लाख लोकांची 5 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा पुणे शहरातच घ्यायची, तर ती घेण्याची लायकी, पात्रता आणि ताकद पुणे महापालिकेची आहे. कारण की पुणे महापालिकेच्या नाही का एकूणच नाही का कार्यक्षेत्रामध्ये चांगले सेवक भरती होण्याकरता इथल्या सगळ्या शिक्षण संस्था, मी कुठल्या एका शिक्षण संस्थेचं नाव घेत आहे, सगळ्या शिक्षण संस्थांना आपले वर्ग खोल्या किंवा आपले हॉल द्यावे लागतील, ते देतील, पण त्याच्यामध्ये काय अडचण असंच कारण आहे. पण या परीक्षा सातत्याने मागच्या 2016 सालापासून आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, या परीक्षा कारण की जोपर्यंत जेव्हापासून देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आणि नरेंद्र भाऊ देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून या सगळ्या परीक्षा पुणे महापालिकेपासून 600, 700, 800 किलोमीटर लांब घेतल्या जातात. त्या अमरावती, यवतमाळ, नागपूर बरोबर ना, अशा ठिकाणी घेतल्या जातात. माहिती नाही काय चमत्कार आहे. कारण की तुम्ही इथं पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी जरी त्या परीक्षेत बसायची इच्छा दाखवली, त्यांनी तसा अर्ज केला, तरी त्याला हॉल तिकीट जे येतं ते विदर्भामध्ये जाऊन येतं आणि त्या परीक्षेनंतर त्यांचं इथली मुलं काही पासआउट होत नाही. बरं, विदर्भ पण माझाच आहे, त्यामुळे तिथली मुलं भरती होत असं तर मला आनंदच आहे. पण ती खरे परीक्षार्थी ज्यांनी खरा अभ्यास केला आहे, ज्यांनी बिलकुल कुठं शॉर्टकट मारा नाही, ते भरती झालं तर मला आनंद आहे. पण या ठिकाणी अशा प्रकारे नका होतो. आता तुम्ही म्हणताल की नेमकी तक्रार दाखल काय करायला हवं. तक्रार अशी आहे की ज्या पद्धतीने गेल्या महिन्यामध्ये टेलिग्रामवर नीट परीक्षेचा पेपर पडला गेला, बरोबर आहे, तसं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्या परीक्षा केंद्रामध्ये आत्ता हे ज्या परीक्षा देतात किंवा इतर मुलं जी परीक्षा देतात त्याच्यामध्ये तुम्हाला मेटल डिटेक्टर क्रॉस करून जावं लागतं. म्हणजे तुमच्या हातात अंगठ्या, घड्याळ, चैन, बेल्ट, त्याचबरोबर नाही का काहीच्या नाही का शूजला ह्या असतात स्टीलच्या पट्ट्या असतात, तो शूज नेला जात नाही. मोबाईल तर बिलकुल अलाउड नाही किंवा डिजिटल वॉच अलाउड नाही. त्याच्यामुळे आत गेल्यानंतर परीक्षा करत असताना त्याचा फोटो काढणं अशक्य आहे. असं असताना ज्या दिवशी पेपर झाला त्या परीक्षेचा पेपर जो फक्त आणि फक्त त्या कम्प्युटरवर आहे, कारण कम्प्युटरवर ही परीक्षा दिली जाते किंवा स्क्रीनवर ही परीक्षा दिली जाते, त्या स्क्रीनचा फोटोशॉट कोणतरी काढला आहे. ज्यांनी काढला त्यांनी इथं त्याचा परीक्षार्थीचा नंबर टाकलेला नाही, इथं याच्या पुढे तो आहे, त्यांनी तो क्रॉप केला फोटो बरोबर. पण हा फोटो परीक्षा चालू असणार, कारण तुम्हाला मी दाखवू इच्छितो त्याच्यावर मिनिट्स आहेत. कुठेच मिनिट्स इथं, हां इथं वर मिनिट्स येतात. त्या मिनिट्स म्हणजे या टायमाला मिनिट्स म्हणजे या मिनिट्समध्ये अमुक वाजून अमुक मिनिटांनी अमुक सेकंदावर हा पेपर टायपिंग चालू होता. अशा प्रकारचा हा स्क्रीनशॉट आहे किंवा फोटोशॉट आहे. त्याच्यामुळं ज्यांनी हा फोटोशॉट काढला आहे याचा अर्थ तो मोबाईल आतमध्ये घेऊन गेला आहे. त्यांनी पेपर मोबाईलमध्ये उत्तरं शोधून गुगल करून बरोबर हां ती आन्सर शीट घेऊन त्यांनी पेपर सोडवला आहे. त्याचबरोबर तो दुसरा त्यांनी कोणातरी शेअर केला आहे, म्हणजे तरी तो ऑनलाईन ठेवून इतर कुठला मार्गदर्शन करणारा बाहेर शिक्षक असेल किंवा कोचिंगवाला असेल त्याची मदत घेतली. अशा प्रकारची परिस्थिती. हा स्क्रीनशॉट ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, ज्याला तुम्ही मोबाईल घेऊन जाणं पण अशक्य आहे त्याचा नाही, ज्याला IT
नाही का IBPSनी ज्याला ते 25-50 लाख रुपये पर स्टुडंट जे घेतले असतील त्यांनी हा केलेला उद्योग आहे. त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आलो. PI दिगावकर साहेबांकडे आम्ही या ठिकाणी तक्रार दिलेली आहे. आता या संदर्भातील तक्रार ते दाखल करून घेतील. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा कायद्यावर विश्वास आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि ते संविधान आजही कायम असं आमच्या सरकारला वाटतं. तर तुम्ही पुढच्या 2-5 दिवसानंतर तपास करा. उद्याच मी पुणे महापालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम यांना निवेदन देऊन रिझल्ट मागच्या काही दिवसापूर्वी जाहीर झाला आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना कुणाला जॉईन करून घेऊ नका. जोपर्यंत या संदर्भातला काही निकाल येतो तोपर्यंत करून घेऊ नका असं मी विनंती करणार आहे. या विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत. या संदर्भामध्ये यांना योग्य ते नका जे काही तपास करून जे काही दोष असेल त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणार आहोत. शिवाय आमचे नेते मान्य राहुलजी गांधी यांनासुद्धा या संदर्भामध्ये थेट राज्य आणि केंद्र सरकारने ज्या काही चुका केल्यात त्या जनतेसमोर आणि माध्यमांसमोर मांडण्याची विनंतीसुद्धा करणार आहोत. त्याच्यामुळं कृपया आता तरी अंधभक्त म्हणजे मतदार अंधभक्त होतं की ज्यांनी वेड्यासारखं त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवून प्रेम केलं आणि त्यांच्या मतदारांना लोकसभेत, राज्यसभेत नाही पण लोकसभेत, विधानसभेमध्ये आणि महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं. तुम्ही आता डोळे उघडा. तुमच्या मुलांना आता सरकारी नोकऱ्या मिळण्याची सुद्धा आता शक्यता राहिलेली नाही. कारण की इथून पुढे तुम्ही धनाढ्य जी लोक असतील BJPला मतदान करणारे नाही, जे धनाढ्य आहेत ज्यांच्याकडं 2-5 कोटी रुपये 5-25 कोटी रुपये अकाउंटला पडून जरी त्यांचीच मुलं पैसे देऊन पेपर विकत घेऊन सरकारी सेवेत भरती होणार. हे आता निर्विवाद सत्य झाले किंवा हे आता अधोरेखित झालं. तर कृपया तुम्ही डोळे उघडा. आता तरी रस्त्यावर या अशीच जबरदस्ती विनंती करून आपली रजा घेतो. धन्यवाद.